नमस्कार मंडळी. तर कसे आहात सर्व? आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत वांग्या बटाट्याची रस्सा भाजी. तर त्यासाठी सर्वप्रथम गॅसवर कुकर ठेवलं आहे. कुकरमध्ये बनवणार आहोत आपण. त्यामध्ये टाकलं आहे मी 2 पळ्या तेल आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. त्यानंतर यामध्ये टाकलं आहे मी आलं आणि लसणाची पेस्ट. आलं आणि लसणाची पेस्ट ही मीडियम फ्लेमवर थोडीशी परतवून घ्यायची. आणि वांगं आणि बटाटा जे आहे ते मी आधीच कट करून पाण्यामध्ये टाकून ठेवलं होतं. पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, जेणेकरून कधी आपल्या वांग्यांना जर कडवटपणा असेल किंवा असतो तर ही भाजी आपण अगदी कमीत कमी साहित्यात पण एकदम अशी लग्न समारंभाच्या पंक्तींमध्ये असते त्या प्रकारे आपण बनवणार आहोत. आता यामध्ये टाकला आहे कढीपत्ता. कढीपत्ता व्यवस्थित परतवून घ्यायचा. कढीपत्त्याचा वापर केल्याने या वांग्या बटाट्याच्या रस्सा भाजीला चव खूप छान येते. त्यानंतर यामध्ये टाकायचे थोडे जिरे, मोहरी आणि हे व्यवस्थित परतवून घ्यायचं किंवा थोडंसं तळलं गेलं का त्यामध्ये लगेच टाकायची आपल्याला हळद. हळदीने भाजीला रंग छान येतो आणि ही प्रोसेस आपल्याला कमी गॅसवरच करायची आहे. हाय फ्लेमवर नाही करायचं, नाहीतर मसाला जळण्याची शक्यता असते. त्यानंतर यामध्ये टाकला आहे मी कांदा लसूण मसाला. अर्धासा चमचा टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार म्हणजे जेवढी भाजी बनवताय त्यानुसार तुम्ही टाकायचं आहे. मी या ठिकाणी 2 जणांची भाजी बनवते आहे. त्यानंतर यामध्ये टाकलं आहे मी लाल तिखट. लाल तिखट हे चवीप्रमाणे घ्यायचं आहे. तुम्हाला किती तिखट हवी आहे किंवा किती फिकं हवं आहे त्यानुसार घ्यायचं आहे. लाल तिखट हे घरात जे रेग्युलर अवेलेबल असतं तेच घ्यायचं आहे. मी तेच वापरलं आहे. तुम्ही तुमच्याकडे वेगळं काही असेल मसाला वगैरे तेही वापरू शकता. त्यानंतर यामध्ये टाकली मी थोडीशी धनापूड आणि व्यवस्थित सगळं एकजीव करून मी आता तेलामध्ये व्यवस्थित असं परतवून घेते आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियमच ठेवायची. मीडियम टू लो असेल याची काळजी घ्यायची आहे, नाहीतर मसाला करपू शकतो. ही वांगा बटाट्याची रस्सा भाजी तुम्ही कढईमध्येही करू शकता. मी कुकरमध्ये केली आहे कारण झटपट करायची त्यामुळे. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचे वांग्या बटाट्याचे जे काप करून घेतले होते ते. आणि बघा वांग्या बटाट्याचे काप आपले अजिबात काळे पडलेले नाही आहे किंवा काहीच नाही, व्यवस्थित आहे. पाण्यामध्ये ठेवले होते. कापून झाल्यानंतर लगेच पाण्यात टाकायचे, नाहीतर ते काळे पडण्याची शक्यता असते. आणि हे काप व्यवस्थित मसाल्यामध्ये परतवून घ्यायचे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि बघा व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. मसाला सगळं एकजीव करून घ्यायचं. तुम्ही या भाजीला आलं लसूण खोबरं याची पेस्टही टाकू शकता. मी ते फक्त आलं आणि लसणाची पेस्टच वापरली आहे. तुम्ही आलं लसूण खोबरं तिघांची पेस्ट करून टाकू शकतात. त्यानंतर यामध्ये टाकायची कोथिंबीर आणि व्यवस्थित परतवून घ्यायची. कोथिंबीर जास्तीत जास्त वापर करा, त्याने चव छान येते आणि आपली वांग्या बटाट्याची रस्सा भाजी जी आहे ती दिसायलाही खूप छान दिसते. वांगं आणि बटाट्याचे काप करताना ते सारख्या आकारात करायचे आहे, जेणेकरून दोघंही समप्रमाणात जे आहेत सारखे शिजले जातील. आणि जर तुम्ही कढईमध्ये करणार असाल तर काप हे सारखेच करा किंवा आधी बटाटा शिजवून घ्या 70 ते 80% आणि त्यानंतर मग तुम्ही वांगे टाकू शकता त्यामध्ये. किंवा दोन्हींचे जे काप करणार असाल ते समप्रमाणात किंवा सारखे करायचे, जेणेकरून ते सारखे शिजले जातील आणि एक कच्चं आणि एक शिजलं आहे असं होणार नाही. मी दोन्हीही सारख्या आकारातच कट केले होते आणि त्यातले त्यात मी कुकरमध्ये बनवते, त्यामुळे कुकरमध्ये आपलं शिजलंच जाणार आहे, त्यामुळे काही शंकाच नाही. त्यानंतर मी ते गरम पाण्याचा वापर केला आहे. वांगा आणि बटाटा जेव्हा परतवलं त्यानंतर मी ते गरम पाणी टाकलं आहे. त्यानंतर टाकलं चवीनुसार मीठ. त्यानंतर टाकलं आहे भाजलेले शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे मी. तुम्ही शेंगदाणे भाजूनच घ्यायचे. कच्च्या शेंगदाण्यांचा कूट नाही टाकायचा, नाहीतर ते चवीला अजिबात चांगलं लागत नाही. या भाजीला पाण्याचा वापर करताना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. याने भाजीला तरी खूप छान येते. आणि व्यवस्थित असं हे मिक्स केल्यानंतर सगळं शेंगदाणे वगैरे टाकल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे.
2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या. मी 3 शिट्ट्या घेतल्या होत्या आणि या ठिकाणी आपली भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. आणि बघा, जास्त घट्टही नाही झालेली, जास्त अशी पातळ पण नाही झालेली, व्यवस्थित झालेली आहे. एकदम लग्नाच्या पंक्तीमध्ये मिळते तशी वांग्या बटाट्याची आपली रस्सा भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे. ती पण अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये, एकदम झटपट. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात रहा. बाय.